रेखी मुळात काम कसं करते मीन्स नॉर्मली एन्झायटी डिप्रेशन आजकाल तर खूप सगळं काही वाढलं आहे, तणाव खूप वाढला आहे, तर नैसर्गिकरित्या रेखी यावर काही उपयोग काढू शकते का? हो 100%. रेकी 100% प्रत्येक गोष्टीवर ह्या जगात असं कुठलंच सोल्युशन नाहीये, त्याचे असं काहीच नाहीये की जे रेकीने तुम्ही करू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी रेकी हे सोल्युशन खूप चांगलं आहे. रेखी ही 7 चक्रांवरती कामं करते, तर मग याबद्दल थोडं सविस्तर आमच्या ऑडियन्सला सांगू शकाल का की ती कशा प्रकारे काम करते? की 7 चक्र आणि ओरा याच्यावरती आपलं रेकी काम करते. तर 7 चक्र म्हणजे ओरा म्हणजे तुमच्या शरीराच्या आजूबाजूला जो आहे मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जसं की एखाद्या प्रत्येक गोष्टीला चुंबकीय क्षेत्र असतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डिजिटॉक. तर मंडळी, आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबरोबर चर्चा करणार आहोत ज्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये जे काही रेखीबद्दल किंवा हिलिंग बद्दल प्रश्न असतील ते नक्कीच ते कन्फ्युजन तुमचं दूर होणार आहे. तर मला असं वाटतं थोडाही वेळ न घालवता आजच्या पॉडकास्टची सुरुवात. नमस्कार मॅम. नमस्कार. सर्वात आधी तुम्ही मॅम आमच्या ऑडियन्सला स्वतःबद्दल स्वतःच्या प्रोफेशन बद्दल थोडी माहिती द्या, जेणेकरून आमची ऑडियन्स तुम्हाला ऐकण्यात आणखी उत्सुक होईल. धन्यवाद. माझं नाव पंडित रेखा गोसावी. मी रेकी ग्रँड मास्टर याच्यामध्ये ह्या क्षेत्रात गेली 20 ते 22 वर्ष मी काम करते आहे. अगदी सुरुवात ही मी स्वतःपासूनच केली. मला स्वतःला आधी बरं नव्हतं, त्यासाठी मी रेकी शिकले. त्याच्यात मी स्वतःला ठीक करू शकले. मग मला कळालं की अरे हे काम करतं आहे. जसं आपण साधं काही घ्यायला गेलो, आपल्याला एकदम चांगली वस्तू मिळाली तर आपण दुसऱ्यांना सांगतो इथे हे खूप छान मिळालं. तसं मला वाटलं की मी जर ठीक होऊ शकले तर माझ्यासारखं इतरांनी ठीक व्हावं, म्हणून मग मी रेकी ग्रँड मास्टर झाले आणि माझ्यासोबत आता मी इतरांना ठीक करते. अरे वा मॅम, मीन्स अनुभवाचे बोल आपण बोलू शकतो की तुम्ही अनुभव घेतला आणि त्यावरनं तुम्ही हे सर्व शिकलात आणि आज तुम्ही या प्रोफेशन मध्ये महारत हासिल केली आहे. तर मॅम, यावरच माझा असा प्रश्न आहे की रेखी मुळात काम कसं करते मीन्स नॉर्मली एन्झायटी डिप्रेशन आजकाल तर खूप सगळं काही वाढलं आहे, तणाव खूप वाढला आहे, तर नैसर्गिकरित्या रेखी यावर काही उपयोग काढू शकते का? हो 100%. रेकी 100% प्रत्येक गोष्टीवर ह्या जगात असं कुठलंच सोल्युशन नाहीये, त्याचे असं काहीच नाहीये की जे रेकीने तुम्ही करू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी रेकी हे सोल्युशन खूप चांगलं आहे. जर तुम्ही रेकी शिकलेला असाल तर तुम्हाला समजतं की मी काय विचार करायला हवा. आणि रेकी ही आपल्या 7 चक्रांवरती काम करते, आपल्या ओरावरती काम करते. हो. आणि आपल्याला जे मानसिक ताण येतात, स्ट्रेस येतात, जे काही आजार आहे मानसिक आजार, हे आपल्या ओरामध्ये असतात. नंतर आपल्या चक्रांवरती आपण रेकीने काम करतो आणि त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी हव्या किंवा ज्या गोष्टी तुम्हाला नको आहे त्या तुम्हाला तुमच्या जीवनातून काढता येतं. रेकी तुमच्या मानसिक ताणतणावावरती काम करते. तुम्ही काय विचार करतात त्या विचारांवरती आपला अभ्यास होतो. एक प्रकारे कुठल्या गोष्टी आपण घ्यायला हव्या, कुठल्या नको घ्यायला हव्या, हे रेकीमुळे आपल्याला समजतं. म्हणजे रेकी म्हणजे असं काही जादू नाहीये की जादूची कांडी फिरवली आणि लगेच हे झालं. बरोबर. तर तसं नाही, तर आपल्याला समजतं. मग जसं एखादा लहान बाळ असेल, तो आगीला हात लावतो, त्याला माहित नसतं. बरोबर. पण ज्यावेळेस तो भाजल्या जातो त्याला कळतं आणि कुणीतरी त्याला सांगतं की हात भाजेल, याला हात लावू नको. हे नॉलेज ज्यावेळेस त्याला येतं त्यावेळेस तो त्या आगीपासून दूर राहतो. तसंच ज्यावेळेस तुम्ही रेकी शिकतात, तुम्हाला कोणीतरी शिकवतं, सांगतं आणि त्याच्या आधी तुम्ही भरपूर नकारात्मक विचार केलेले असतात. मग तुम्हाला कळतं की काय मी विचार करायला हवे, कुठल्या गोष्टी मी सोडून द्यायला हवी. तुमच्या 7 चक्रांवरती अभ्यास केला जातो. तुमचे 7 चक्र जे आहेत ते ऍक्टिव्ह केले जातात आणि त्यानंतर तुम्ही ज्या काही मानसिक विवंचना असतात किंवा तुम्ही जे टेन्शन घेतात, ज्या गोष्टींमध्ये तुमचा आत्मविश्वास खचलेला असतो, तुम्ही ऑटोमॅटिक पुढे जातात. तर मॅम, हे तर तुमचं बरोबरच आहे की 7 चक्रांवरती काम करतं, बट मी असं बघितलं आहे की खूप लोकांचा ॲलोपॅथीवर खूप जास्त भरोसा आहे. पण मी असंही बघितलंय की ॲलोपॅथी खूप वेळा खूप सगळ्या अशा बिमाऱ्या असतात जी ठीक नाही करू शकत. तर रेखी त्यावर उपाय काढू शकते का, जी ॲलोपॅथीने पण केलं नाही, होमिओपॅथीने पण केलं नाही किंवा कुठलीच औषधी जर करू शकत नसेल तर रेखी त्याची औषध बनवू शकते का? हो, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. याच्यावरती मी तर असंच उत्तर देईल की ज्यावेळेस तुम्ही एखादा चमत्कार बघतात, तो चमत्कार म्हणजे काय असतो. आता जसं तुम्ही आता रडता आहात, खूप एखादं छोटं बाळ रडतंय समजा, त्याला त्याची आई जवळ घेते, थापटते, त्यावेळेस ते शांत बसतं. त्याला औषध पण दिलेलेच असतात ना, पण तो शांत होत नाही. आईच्या स्पर्शाने का शांत होतं, तसं बघितलं तर तो एक चमत्कार आहे. त्या आईचा स्पर्श झाला आणि बाळ शांत झालं. किंवा त्याला आपण असंही म्हणू शकतो की ते हट्टी होतं.
ते छोटं आहे, पण आपल्या स्वतःचाच तुम्ही विचार करा की तुम्हाला तुमच्या आईने किंवा तुम्ही जर ज्यावेळेस दुःखी असतात त्यावेळेस जर कोणी तुम्हाला हात ठेवला हातावर म्हणजे सांत्वन करण्यासाठी, तुम्हाला कळतं की याने आपल्याला सांत्वन देण्यासाठी हात हातात घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या भावना कधी कधी त्या तुमच्या मित्राबरोबर किंवा तुमची मैत्रीण असेल, आई असेल, बहीण असेल, जी तुमच्या विश्वासातली व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करतात. बरोबर. आणि तुम्ही भावनिकरित्या त्या ठिकाणी रिकामी होतं, म्हणजे आपल्याला मोकळं वाटतं, हलकं मन वाटतं. हलकं. का वाटतं? त्याचा एक छोटासा स्पर्श तुम्हाला बऱ्याच गोष्टी येऊन जातो. मग रेकी ही स्पर्श ऊर्जाच आहे. रेकी एक प्रकारे स्पर्श ऊर्जा आहे. हातांच्या स्पर्शाने तुम्हाला ठीक केलं जातं. म्हणून काही आजार असे असतात जे तुमच्या औषध गोळ्यांनी ठीक होत नाही, पण तुमच्या एका स्पर्शाने ठीक होतात. जे पूर्वी आपल्याकडे म्हणजे साईबाबा असतील किंवा तुम्ही कुठले मोठ्या दैवी पुरुषांकडे जात होते, त्यांच्या पण हाताच्या स्पर्शाने ठीक होत होते. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. आपण असं म्हणतो की ज्ञानेश्वरांनी पाठीवरती मांडे पण भाजले. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या कशा झाल्या? तुमच्या स्पर्शामुळे. रामायणामध्ये उल्लेख आहे, अहिल्याचा उद्धार झाला रामाच्या पायाच्या स्पर्शाने. कुब्जा दासी होती, श्रीकृष्णाने तिच्या पाठीला हात लावला, तिच्या पाठीवरचं कुबड गेलं, ते हाताच्या स्पर्शाने. अगदी तुम्ही हे ठीक आहे, हे सर्व जे उदाहरणं होते ते सर्व धर्मग्रंथातले आहेत. आपण बोलू की ते देव होते, देवांमध्ये तेवढी ताकद होती असं आपण बोलू शकतो. की आपण म्हणू की ते मोठे तपस्वी होते, ते देवच होते. पण आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर कधी तुझं डोकं दुखलं तर आपल्याला कुणी ना कुणी घरामध्ये असतं, त्याला आपण सांगतो, किंवा कुणीच नाही मिळालं तर आपण स्वतःच्या हाताने डोकं दाबतो. बरोबर. आपल्याला बरं वाटतं, शांत वाटतं. हा. समजा तुला अचानक तू उठली आणि चालायला लागलं, तुझ्या पायाला लागलं, हाताला लागलं, त्यावेळेस तू काय करतो? आपण आधी हात लावतो. आपण हात लावतो लगेच. हात लावतो, किंवा डोक्याला लागलेला असेल, कुठे पण लागलेला असेल तर त्यावेळेस आपण फुंकर मारतो, हात दाबतो. त्यावेळेस तुला काय रिलॅक्स वाटतं की नाही? शांत वाटतं. थोड्या वेदना कमी होतात. वेदना ज्या कमी होतात त्या का होतात? तो स्पर्श. तो स्पर्श आहे, म्हणजे तीच हिलिंग टेक्निक, ज्याला हिलिंग म्हणतात. हिलिंगचा जर अर्थ बघितला आपण तर हिलिंगचा अर्थ आहे ठीक करणे, रिपेअर करणे. हिलिंगचा अर्थ की ठीक करणे, बिघडलेली गोष्ट जी आहे ती पुन्हा रिपेअर करणे, चांगलं करणे. मग त्या ठिकाणी तुला लागलेला आहे, म्हणजे तुझा गुडघा जो आहे तो तू ठीक करणे, त्यासाठी ते हात लावला, तिथे तुला वेदना कमी झाल्या. म्हणजे ही सर्व स्पर्शेनेच होते. आणि बरेचसे आजार असतात आणि बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्यावेळेस तुमचं शरीर तुम्हाला ठीक करत असतं. म्हणजे आता तू सांगितलं ॲलोपॅथिकनी ठीक होत नाही, औषध गोळ्यांनी ठीक होत नाही. तर जसं आता कोणी सांगितलं की हो हे कसं शक्य आहे, आमचं शरीर म्हणजे नुसत्या हाताच्या स्पर्शाने कसं ठीक होईल, आपलं शरीर आपल्याला ठीक कसं करतं? तर त्याचं उदाहरण, जर कधी तुम्हाला लागलं, हाताला खरचटलं, हाताची स्किन निघून गेली, कपडा असेल, 10 कपडा फाटला, तर आपल्याला त्या ठिकाणी रफू करायचं असेल तर सेम कलरचाच कपडा आपल्याला आणावा, कारण तो दिसायला नाही पाहिजे, सेम आला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या स्किन निघून जाते तर तुमची जी स्किन टोन असते त्या स्टोनची स्किन परत येते ना. पूर्ण कातडी निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी ती कोण लावतं? मग आणून कोणी लावतं का? आपण डॉक्टरकडे जातो का? पण तरी ती स्किन काय येते आणि कशी येते? मग ते कोण करतं? आपलंच शरीर आपल्याला ठीक करत असतं. म्हणून आपल्याला कधी कधी खूप पोटात दुखत जरी असेल तर आपण पोटावर जरी गोल हात ठेवला, गोल हात फिरवला तरी तुम्हाला बरं वाटतं. म्हणजे तुमचं शरीर तुम्हाला ठीक करत असतं स्वतः. मॅम ऍक्च्युली हा चमत्कारच करू शकतो की मीन्स ज्या प्रकारे तुम्ही मॅम एकदम सोप्या पद्धतीने सांगितलंय की रेकी कसं काम करतं. मीन्स यात कुठेही मला असं दिसलं नाहीये की त्यात पैसे खर्च होतात आहे जास्त किंवा असं काही होते असेल, आय डोंट नो. बट हात लावल्याने किंवा त्या स्पर्शाने मीन्स तो एक प्रेमाचा स्पर्श झाला की तुम्ही हळूवारपणे फुंकर मारता आहात किंवा स्वतःचं हिलिंग सुद्धा करत आहात आणि त्यांनी ठीक होत आहात. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण मॅम हे शक्य आहे का की स्वतःची तुम्ही मीन्स रेकी करू शकता, हिलिंग करू शकता, की तुम्हाला तज्ञांची गरज पडते? नाही, तज्ञाची गरज तुम्हाला फक्त नॉलेज घेण्यासाठी असते. जसं आता तुम्ही सांगितलं मगाशी तुमचं मला तुम्ही सर्व प्रोफेशन बद्दल सांगितलं, त्यात आता तुम्ही एक्सपर्ट झाला आहात, तर तुम्हाला तज्ञांची गरज तो पण पडली ज्यावेळेस तुम्हाला त्याचं नॉलेज नव्हतं, बिगिनर लेवल. तर रेकी शिकण्यासाठी तुम्ही एखाद्या ग्रँड मास्टरकडे गेले तर ग्रँड मास्टर तुम्हाला सांगणार म्हणजे याचा यूज कसा करायचा. तुमचे 7 चक्र असतात, त्याच्यामध्ये शक्तिपात. शक्तिपातचा अर्थ असा आहे की तुमचे ऊर्जा केंद्र जे आहेत, जे एवढे दिवस स्टक झाले होते, ते तुमचे ओपन केले जातात. म्हणजे जसं एखाद लहान बाळ आहे, त्याला तुम्ही शाळेत पाठवतात, त्याला बुद्धी असते, पण 1 कसा काढायचा, 2 कसा काढायचा, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, हे त्याला शिकवलं जातं. एक पद्धत असते. आई वडील पण ज्ञानी असतात, आई वडिलांना येत असतं, पण तरी आपण त्यांना शाळेत पाठवतो.
कारण तज्ञ त्याला चांगल्या प्रकारे शिकवतात, गायडन्स देतात. बरोबर. त्याचप्रमाणे रेकी पण तुम्ही चांगल्या तज्ञांकडनं ज्यावेळेस शिकतात, शक्तिपात होतो तुमचा, त्यानंतर तुम्ही स्वतःही ही रेकी शिकू शकता, दुसऱ्यांनाही सांगू शकतात आणि दुसऱ्यांना शिकवू शकतात. रेकीमध्ये जे मी ज्यांच्याकडनं शिकले, डॉक्टर NK शर्मा यांनी आम्हाला सांगितलं की रेकीमध्ये तुम्ही गुरु आणि तुमचे बाकी शिष्य असं नाही म्हणायचं. तर हे सायकल आहे, चैन आहे. म्हणजे जसं एक दिवा पेटवला, तिथे असलेले हजारो दिवे पेटवले आणि नंतर जर कोणी बघितलं तर कुठल्या दिव्याने कुठला दिवा पेटला हे समजत नाही. सगळे दिवे प्रकाश देण्यासाठीच आहे. जसं हे रेकी ग्रँड मास्टर जे झालेले आहेत, हे फक्त लोकांना ठीक करण्यासाठी, स्वतःला, इतरांना ठीक करण्यासाठी आपण एक चैन झालेला आहे, एक साखळी आहे. तर ही साखळी आहे. कोणी उंच किंवा कोणी लहान मोठं असं कोणीही नाहीये, सर्व समान आहे असंच बघायला सांगितलं. आणि मी पण माझ्याकडे जेवढे क्लायंट असतात किंवा जे कोणी माझ्याकडे शिकायला येतात, मी त्यांना तेच सांगते की मी जरी आज ग्रँड मास्टर असेल तर उद्या तुम्ही पण होऊ शकतात ग्रँड मास्टर, तुम्ही पण शिकवू शकतात. त्याच्यामध्ये कोणी उंच लेवलला नाही आणि कोणी खाली लेवलला नाही. म्हणजे ही एनर्जी तुम्ही शिकू शकता, स्वतःसाठी आणि इतरांसाठी वापरू शकता बिंदास. त्याच्यामध्ये ना शिक्षणाची अट आहे, ना वयाची अट आहे. अट फक्त एकच आहे की तुम्हाला शिकायची इच्छा असायला हवी, जिद्द असायला हवी. खूप छान प्रकारे मॅम तुम्ही उत्तर दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे की कोणीच वर नाही आणि कोणीच खालं नाही. मीन्स कोणीही कधीही हिलिंग शिकू शकतं, बरोबर ना? शिकू शकतात. बरोबर. आणि मॅम माझा ना एक प्रश्न असा येतोय, मला खूप वेळ झाला माझ्या माइंडमध्ये, की आजकालच्या जगात की हे सगळं तर शारीरिक झालं, मानसिक पण खूप लोकांना तणाव असतो. लाईक भावनिक दृष्ट्या लोक खूप कमकुवत होत चाललेले आहे. मीन्स भावनिक दृष्ट्या बघितलं तर आजकाल सगळ्यांना सहानुभूती लागते. अर्थात सांगायचं झालं, पण लोक सहानुभूती नाही देत. सहसा सांगायचं झालं की लोक खूप रूढ झाले आहे. जेनझी जनरेशन बघितली तर अशा वेळी रेकी कसं उपाय देईन? त्यांना भावनिक दृष्ट्या रेकी ठीक करू शकतो? हो, ऍक्च्युली जसं तुम्ही भावनिक दृष्ट्या सांगितलं तर भावनिक दृष्ट्याचं एक उदाहरण देते. समजा आता जसं यांनी कॉफी बनवून आणली, बरोबर, तर ती कॉफी पिल्यावरती हो खूप छान होती कॉफी, त्यांनी सांगितलं की मी बनवली. तर तुम्ही सांगितलं की आमच्या त्या ऑफिसमध्ये हेच नेहमी बनवता, खूप छान बनवतात. म्हणजे त्यांना हे कळालं की हो मी खूप छान कॉफी बनवणार. मग नंतर ज्यावेळेस ते बनवतात त्यावेळेस ती तशीच बनवतात. म्हणजे त्यांची माइंड तसं झालेलं आहे. आणि काही जणांचं बघा, बरेच जण असं बोलताना पण तुम्ही ऐकलं असेल, अरे बाबा मी नेमकं जातो ना त्यावेळेस हे होतं. आता बऱ्याच ठिकाणी असे ऍड पण येत आहेत बघा, की मॅच चालू होती त्यावेळेस की मॅचच्या दौरान मी असं केलं तर आउट होतो, असे ऍड येत होती मग पहिले येत होते. तर हा जो आहे तो तुमच्या माइंड मध्ये तयार झालेला विचार आहे आणि त्या विचारामुळे तुमचं शरीर पण तेच काम करतं. तर तुमचं शरीर काम करतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट पण मिळतो. जर तुम्ही लक्ष्मी स्तोत्र आहे जे आपण वाचतो, तर लक्ष्मी स्तोत्रामध्ये तिथे लक्ष्मीला आपण प्रार्थना केलेली आहे. लक्ष्मीचं जर तुम्ही श्रीसूक्त वाचलं, त्याच्यात लक्ष्मीसाठी प्रार्थना केली की हे लक्ष्मी मला यश दे, हे लक्ष्मी मला धन दे, जे लक्ष्मी तुम्हाला देणार आहे. हे मी स्तोत्र वाचलं, मला यश मिळालं. मी तुम्हाला सांगितलं की हे स्तोत्र वाचल्यावर यश मिळतं. माझी मानसिकता तयार झाली, तुमची पण मानसिकता तयार झाली. तुम्ही पण वाचलं, तुम्हाला पण छान वाटलं, तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला दिलं, पण त्याच्या मनात कुठेतरी शंका आली की यांना दोघींना तर मिळालं, पण मला थोडी यश मिळणार आहे. बरोबर. तर मग तो मानसिक विचार तयार झाला तसा, तर त्या व्यक्तीला त्यावेळेस ते मिळणार नाही, म्हणजे प्राप्त होणार नाही. मग ती व्यक्ती काय बोलेल, बघ मी म्हटलं होतं ना आधीच की मला नाही मिळणार, तुम्हाला यश मिळालं हे वाचल्यावर मला नाही मिळालं. म्हणजे असा त्याचा एक माइंडसेट तयार होतो. मीन्स निगेटिव्ह माइंडने जर विचार केला तर ते निगेटिव्ह. राईट. मग रेकी तुमच्या ह्याच माइंडसेट वरती काम करतं की तुम्ही जे विचार करणार ते नेहमी सकारात्मक असायला हवं. तुम्ही ज्यावेळेस सकारात्मक विचार करतात त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये कुठली समस्या अशी नसते की जी तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत. कारण आपण म्हणतो मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय. त्याचं कारण तेच आहे. तुम्ही ज्यावेळेस मनाने एखादी गोष्ट ठरवतात त्यावेळेस ते 100% होतं. आपले आई वडील आपल्याला लहानपणी सांगायचे मनापासून अभ्यास कर, पाठ होईल, मनापासून कर तू, असं आपल्याला जे पहिल्यापासून सांगत आलेले. पण त्याच्या मागचा काय अर्थ आहे हा ना त्यांना माहिती ना आपल्याला. पण त्यांना कोणीतरी सांगितलं होतं, त्यांनी ते केलं मनापासून आणि त्यांना ते मिळालं. अगदी आपण देवाची पोथी जरी असे एक देवाची पोथी जरी पारायण जरी करायचं म्हटलं तर काय म्हणतो की देवाला मनापासून प्रार्थना कर, नक्की होईल. मनापासून का, तर तुमच्या मनाने ते विचार आतपर्यंत बिंबवले पाहिजे, म्हणजे तुमच्या अंतर्मनापर्यंत ती गोष्ट गेली पाहिजे. त्यावेळेस जे साकार रूप तयार होतं ते तुम्हाला 100% चांगलं होतं. म्हणजे जे तुम्ही म्हणतात ना शारीरिक आणि मानसिक दोन्ही ठिकाणी रेकी चांगल्याच प्रकारे काम करते.
खूप सुंदर प्रकारे मॅम तुम्ही उत्तर दिलेलं आहे की ज्या प्रकारे तुम्ही हे जे कन्फ्युजन आहे रेकी बद्दलचं लोकांचं, की मीन्स मी बघितलं आहे खूप लोकांना ही सगळ्या गोष्टी मीन्स ऍस्ट्रोलॉजीच अर्थात सगळ्याच गोष्टी ऍस्ट्रोलॉजी मधल्या अंधश्रद्धा वाटते खूप लोकांना. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? बिकॉज आता मला तुमचं उत्तर ऐकून असं मीन्स माझा पण पर्स्पेक्टिव्ह असा बदलला आहे की ही अंधश्रद्धा नाही आहे, हा सगळा माइंडसेट आहे. हो. तर तुम्ही अशा लोकांना काय सांगाल ज्यांना अजूनही अंधश्रद्धा वाटते रेकी? आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये फरक एवढंच आहे. श्रद्धा ही श्रद्धाच असते आणि अंधश्रद्धा ही कशी असते, ती अंध म्हणजे त्याच्यावरती तुम्ही कुठलाही प्रश्नचिन्ह नाही विचारत. आणि अंधश्रद्धा ही कधी कधी खूप श्रेष्ठ पण असते. फक्त एवढंच आहे की ते अंधश्रद्धेचे जे लोक गैरफायदा घेतात ती लोक वाईट असतात. अंधश्रद्धा करणारे लोक वाईट नसतात, त्याचा गैरफायदा घेणारे लोक असतात. आता अंधभक्ती ही कशी असते, आता समजा माझी खूप जबरदस्त भक्ती म्हणजे काय तर विश्वास. बरोबर. माझा अगदी मनापासून विश्वास आहे की अमुक व्यक्ती आहे, माझ्या आईवरती विश्वास आहे किंवा माझ्या मित्रावरती खूप विश्वास आहे, माझ्या मैत्रिणीवर विश्वास आहे. अगदी म्हणजे आपण म्हणतो ना अंधविश्वास, पण मी तो व्यक्तीवर ठेवलेला आहे. त्या व्यक्तीने जर असं तिकडनं पण विचार केला की नाही याचा माझ्यावर खूप ब्लाइंडली ट्रस्ट आहे, खूप माझ्यावरती विश्वास आहे, मी हे नाही करू शकत, मी त्या व्यक्तीला धोका नाही देऊ शकत, तर तुमची श्रद्धा ही श्रद्धाच राहील, ती प्रेमच राहील, तो विश्वासच राहील, कारण त्यांनी त्याचा गैरफायदा नाही घेतला. मग जसं ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही देवावरती विश्वास ठेवणारे अनेक ग्रंथ वाचले असतील, तुम्ही अशा नरहर शिवणाराची कथा होती, त्याच्यामध्ये त्याचं भक्ती होते, म्हणजे तो जो म्हणजे त्याची जी श्रद्धा होती ती श्रद्धा ज्या देवावर होती. पण त्याला नंतर सांगितलं की विठ्ठलासाठी कंबरपट्टा बनवून, पण ज्यावेळेस तो माप घ्यायला जायचा त्यावेळेस त्याला ती पिंड वाटायची, डोळ्यावर पट्टी ठेवून जायचा, म्हणजे त्याची ती अंधभक्तीच होती. पण परमेश्वराने त्याच्या भक्तीला म्हणजे कुठेही तडा न जाऊन देता हे दाखवलं की सर्व धर्म म्हणजे सर्व देव एकच ठिकाणी आहे, म्हणजे तो मी आहे, मी आणि तो, आम्ही दोघं एक रूप आहोत, हे त्याला अगदी प्रेमाने समजून सांगितलं. मग त्याच्या भक्तीमध्ये काही फरक नाही पडला. त्याची जी अंधभक्ती किंवा म्हणजे एकदम अतूट विश्वास होता त्या देवावरती, तो विश्वास तुटला नाही कुठे. फक्त एवढंच आहे की त्यांनी स्वीकारलं की हा देव आणि हा देव एकच आहे, म्हणजे जी त्याची अंधभक्ती होती. पण तसं आजकाल नाही राहिलं, म्हणजे प्रत्येक जण परमेश्वर तर नाहीच आहे, पण त्या अंधभक्तीचा लोक विश्वासघात करतात. जर तुझा माझ्यावरती विश्वास आहे, मी तुला सांगितलं की अमुक देव आहे, त्या देवाला जर तू 1001 रुपयाची पावती फाडली तर तुझी इच्छा पूर्ण होईल. तुझा माझ्यावर खूप विश्वास आहे, देवावर तर अंधभक्ती आहे, मग तू पण 1001 ची पावती फाडली. ज्या मंदिरात आपण पावती फाडली दोघींनी पण, त्या व्यक्तीने त्या 1000 रुपयाचा काहीतरी घोळ केला, किंवा अनेक लोक आजकाल पैसा म्हणजे देवाच्या नावाने पैसा काढून काही करतात. त्या व्यक्तीने त्याचा चुकीचा वापर केला, जर तुझे पैसे वाया गेले. समजा सपोज ती पावती फाडलेली आहे की मंदिर बांधण्यासाठी, ती मंदिर न बांधता त्यांनी पैसे घेऊन पळून गेले, किंवा त्यांनी सांगितलं की आम्ही गायी सांभाळतो आहे, गायींना चारा वगैरे घेतो तुमच्या 1000 रुपयात, त्यांनी गायींना सांभाळता त्या ठिकाणी वेगळाच कारभार चालू केला, तर तुझी जी अंधभक्ती होती त्याचा गैरफायदा त्या व्यक्तीने घेतला. मन दुखे. म्हणजे तुझ्या अंधभक्तीचा गैरफायदा त्या व्यक्तीने घेतला, म्हणजे ते गुन्हेगार आहे. मग त्या ठिकाणी आपण एकच स्मार्ट काम करायचं की हो माझा विश्वास या व्यक्तीवर आहे, पण खरंच हे काम चालू आहे का, हे करता आहेत का, हे होतंय का, हा विचार करणं आपल्याला सध्या गरज आहे, कारण ती काळाची गरज आहे. कारण आता आपण सत्ययुगात नाहीये, त्यामुळे प्रत्येकावरती म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवणं गरजेचं नाही. म्हणजे भले कुणी जे आता पॉडकास्ट जे ऐकत असतील त्यांनी जरी मला असं बोलले की मॅडम तुम्ही असं का बोलता की रिचेक झालं पाहिजे, पण करणं हे आपल्या स्वतःसाठी आणि आपण ज्या व्यक्तीसाठी ते करतो, म्हणजे ज्या परमेश्वराला तुम्ही दान देतात ते बरोबर त्याच्यापर्यंत पोहोचलं की नाही, ही एक पावती तुम्ही बघणं गरजेचं आहे. तर रेकी तुम्हाला हेच शिकवते की तुम्ही जे काही करताय ते रिअल आहे का बघा, किंवा तुम्ही रेकी शिकल्यानंतर खरंच तुमच्या शरीरावर हात ठेवून बघा, तुम्हाला ठीक होतं वाटतं का, तुम्हाला बरं वाटतं का. आधी म्हणजे जसं एक ऍड आहे, आधी वापरा पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, तसं रेकी आहे. तुम्ही आधी बघा, स्वतःला तुम्ही ठीक करा. म्हणून रेकीचा जो पहिला डिग्रीचा कोर्स असतो त्याच्यामध्ये तुम्हाला 24 पाठ हिलिंग शिकवलं जातं. 24 पाठ हिलिंग मध्ये आधी तुम्ही स्वतः ठीक होतात. जेव्हा तुम्हाला वाटतं, जसं मी मगाशी सांगितलं सुरुवात करताना की मला आधी प्रॉब्लेम होता, त्याच्यासाठी मी रेकी शिकली. मी ज्यावेळेस रेकी शिकली मला वाटलं की हो मी ठीक होऊ शकते, मग इतर लोक का नाही होऊ शकत. मग त्याचप्रमाणे रेकी तुम्ही आधी स्वतःवर अप्लाय करा. ज्यावेळेस तुम्ही स्वतः ठीक व्हाल त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांना आत्मविश्वासाने त्या गोष्टी करू शकता. म्हणजे रेकी ही कधीही तुमच्या अंधविश्वासाचा फायदा घेत नाही. बरोबर. मॅम खूप सुंदर प्रकारे मॅम तुम्ही उत्तर दिलेलं आहे की रेकी ही मीन्स अंधश्रद्धा नाही आहे. तुम्ही कसा विश्वास ठेवता, किंवा लोकांनी जर तुमच्या विश्वासाचा घात केला
तरच तुमचा त्या विश्वासाला तडा बसेल. घात होतो म्हणजे लोक करतात, पण त्या ठिकाणी बरोबर. तुम्ही अलर्ट राहायला हवं, हे मी सांगितलं. बरोबर कारण आजकाल दुनिया फसवणारी आहे जास्त. बरोबर तुम्हाला म्हणजे 100% देणारी व्यक्ती किंवा 100% तुमच्या बाजूला असणाऱ्या व्यक्त्या हे आजपर्यंत म्हणजे 100 तुम्हाला 20-25 मिळतील, 75% डुबाडणारेच मिळतील. डुबाडणारेच मिळतील. म्हणून आपण त्या गोष्टीचा एक म्हणतो ना, आपण स्वतः तपासायला हवं. बरोबर म्हणून रेकी आधी स्वतः करा, स्वतःवरती करा की हो ट्रस्टली मी बरे होऊ शकते, माझा हा आजार 100% बरा झाला. मग तुम्ही इतरांना पण शिकवा आणि पुढे तुम्ही पण त्याच्यात अग्रेसर व्हा. तर मग मॅम, जी लोक फर्स्ट टाइम रेकी शिकतात तर त्यांचा एकदम विश्वास कसा काय बसतो मग यावर, की ही रेकी बा मी शिकू शकते बा, किंवा फ्युचरमध्ये मला ही कामात होऊ शकते, किंवा मी यात काहीतरी करू शकते बा, तर त्यांचा विश्वास कसा बसतो? मी आताच तुम्हाला उत्तर दिलं की ज्यावेळेस तुम्हाला रेकीचा पहिली डिग्रीचा कोर्स होतो त्याच्यामध्ये 24 पाठ हिलिंग असतं. स्वतःला हिलिंग करायचं आणि हाताच्या स्पर्शाने दुसऱ्यांना पण हिलिंग करायचं. म्हणजे त्यावेळेस indirectly आधी स्वतःवर अनुभव. ज्यावेळेस स्वतःला अनुभव येतो चांगला त्यांना, तर ते 100% दुसऱ्यांना देऊ शकतात. बरोबर. जसं तुझं डोकं दुखतंय, मग तुला जर सांगितलं की असा हेड मसाज घ्या, त्याच्यामध्ये औषध यूज नाही केले, फक्त तू हेड मसाज केला आहे. मग तू तुझ्या मित्रमैत्रिणींना किंवा इतर लोकांना तू सांगू शकते की हो डोकं दुखतंय ना, औषध घेण्याची गरज नाही, तुम्ही फक्त असा प्रकारे हेड मसाज करा, तुम्हाला बरं वाटेल. हे तुम्ही का अनुभवातून सांगितलं. तसं रेकीमध्ये आधी स्वतःला ठीक करायचं असतं, म्हणजे तुम्ही इतरांना 100% सांगू शकाल की अरे हो तुझं डोकं दुखत होतं तर तू अशा प्रकारे हिलिंग कर, तुझी पाठ दुखत होती तू अशा प्रकारे हिलिंग कर. बरोबर. माणूस स्वतः ज्यावेळेस अनुभव घेतो त्यावेळेस तो म्हणजे समजा आता तुम्हाला जर तुम्ही वापरच केला नाही कधी, रेकीचा कधी वापरच नाही केला, स्वतःला कधी हिलच केलं नाही, आणि येऊन तुम्हाला जर कोणी विचारलं की अरे मी रेकी शिकू का, मला बरं वाटेल का, तुम्ही तेवढं त्याला 100% नाही देऊ शकत, उत्तरच देऊ शकतो. कारण तुम्ही त्याचा वापर नाही केला कधी. म्हणून आधी रेकी स्वतः शिकले की तुम्ही 100% विश्वास ठेवून सांगू शकता. आणि तुम्ही अगदी काही लोक तर पैंज पण लावता, मी पैंज लावतो असं होऊ शकत नाही, त्याच्याने बरंच वाटणार. हे जे तुम्ही जे आत्मविश्वासाने जे बोलता ना, तेच लोक बोलतात ज्यांनी आधी त्याचा यूज केला आहे, वापर केला आहे. बापरे, मीन्स 100%. हो. तर खूप सुंदर प्रकारे मॅम तुम्ही उत्तर दिलेलं आहे. बट खूप लोक आता तुमच्याकडे अशी पेशंट येत असतील जे ऑनलाईन किंवा व्हिडिओ कॉलवरती तुमच्याशी बोलत असतील, तर मग त्यांना तुम्ही कशी हिलिंग करता? आता जसं मगाशी तो प्रश्न विचारला, म्हणजे तो नंतर तू हे केला, पण ते बरोबर आहे की ऑनलाईन कसं म्हणजे जे मी काय सांगते की हाताच्या स्पर्शाने ठीक करा, स्पर्श हाच उपचार जास्त आहे. तर मग इथे असणाऱ्या लोकांना हे वाटेल की स्पर्श केल्यानेच ठीक होणार आहे, मग मॅडम तर व्हिडिओ मधनं शिकवणार, मग कसं होणार आहे? तर तसं नाहीये, ही एनर्जी आहे. जसं आता इथे आपण उभे आहेत तर ह्या ठिकाणी माईक आहे, ह्या माईकला वायर नाही, किंवा इथे आपण जो माईक लावला आहे या माईकला पण वायर नाही, पण आवाज रेकॉर्ड होतोय त्या याच्यात कॅमेऱ्यात, मग तो कसा होतो आहे? मग त्याचं कारण काय आहे की इथे आपल्यामध्ये काहीतरी आहे ना एनर्जी, म्हणून ते कनेक्शननी ती जॉईन होत आहे ना. तसं रेकी पण एक एनर्जी आहे. माझ्या हातामध्ये जे आहे किंवा माझ्या शरीरामध्ये जी एनर्जी आहे ती मी फक्त तुझ्या शरीरावर ठेवली आहे ना, मग ती माझ्या शरीरातून तुझ्या शरीरात कशी जात आहे? काहीतरी मध्ये कनेक्शन आहे ना. मग तेच कनेक्शन तिथे पण येतं ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन शिकवता. ऑनलाईन म्हणजे एक प्रकारे जसं मी सांगितलं की तुम्ही जी प्रार्थना करता, बोलतात, जे निर्माण होतात त्याच्यातनंच रेकी तुमच्यापर्यंत पोहोचते. म्हणजे डिवाइन मधनं जी एनर्जी आहे, जी आता इथून तुमच्यापर्यंत माझा आवाज जातो आहे, जे आपण कानापर्यंत, जिथे कुठेतरी लाईन आहे का, माईक आहे का, पण तरी तो पोहोचतो. तर हे याच्यासाठी जे व्हायब्रेशनची किंवा जे अणुरेणूंची गरज असते, ह्या अणुरेणूंमधनच तुमच्यापर्यंत ती एनर्जी पोहोचते. मग तुम्ही ऑनलाईन दीक्षा घ्या किंवा ऑनलाईन तुम्ही शिका, तरी तुम्हाला तोच परिणाम मिळणार आहे. बरोबर. मी आतापर्यंत ज्यांना शिकवलं, अगदी दीक्षा पण ऑनलाईन ज्यावेळेस दिली तर त्यांना तोच अनुभव आला. ज्या लोकांनी ऑफलाईन घेतलेला आहे दीक्षा, त्यांनाही तो अनुभव, दोघांनाही सेम अनुभव आलेला आहे. मीन्स ऑनलाईन हे शक्य आहे, रेकीचा उपचार ऑनलाईन शक्य आहे. ऑनलाईन शक्य आहे, शिकणं पण आहे आणि उपचार घेणं पण आहे. कारण रेकीमध्ये पहिल्या डिग्रीमध्ये तुम्हाला स्वतःला ठीक करायला होतं. सेकंड डिग्रीमध्ये तुम्ही इथे बसून अगदी तुमचं कुणी नातेवाईक अमेरिकेमध्ये राहत असो किंवा श्रीलंकेला राहत असेल किंवा तुमचा युके मध्ये असेल नातेवाईक, तो जर आजारी असेल तर त्याला पण तुम्ही इथून हिलिंग देऊ शकता. अरे वा. त्याला तिथे पण बरं वाटेल. ज्यावेळेस तुम्ही इथून त्याच्यासाठी हिलिंग करणार त्याला तिथे 100% बरं वाटतं. अरे वा, खूप सुंदर प्रकारे मॅम तुम्ही उत्तर दिलेलं आहे की रेकीवरती ज्या कोणत्या लोकांचा विश्वास नसेल किंवा ऑनलाईन तर होऊ शकत नाही. मला असं वाटतं की ऑडियन्स मध्ये जर अशी काही लोक असतील तर त्यांना नक्कीच हे कन्फ्युजन दूर झालेलं असेल की रेकी ऑनलाईन पण होऊ शकते आणि ऑफलाईन पण होऊ शकते. हो, तुमच्या थॉट प्रोसेसवरती काम करते. आता जसं तुम्ही मला सांगितलं होतं त्याच्यासाठी एक साधं उदाहरण देते व्यवहारिक जीवनातलं. समजा इकडनं मी फोन केला कोणाला
म्हणजे आता मला जर कोणी फोन केला की अरे हो मी तुझा तो फोटो बघितला होता त्याच्यामध्ये, त्यावेळेस तुझा तो ड्रेस नव्हता एवढा खास, मग मी तो ड्रेस किती पण लोकांनी सांगितला असेल पण मी फोनवर बोलली ना, तुझ्या समोर येऊन नाही बोलली, बरोबर चेहरा समोर नाही दिसला पण मी इथून बोलली आहे की बरोबर नाही तो ड्रेस चांगला नाही, तर मग तू आपण कपाटात न काढणार किंवा तो फोटो 4 वेळेस बघणार, नाही बाबा ह्याच्यात हिने सांगितलंय हे मी चांगले नाही दिसत आहे किंवा असं असं आहे. ह्या गोष्टी म्हणजे ते थॉट तुमच्या माइंडवरती बरोबर. परिणाम करतात. प्लस समजा तुम्हाला कोणी सांगितलं की अरे हो तुझा आवाज ऐकला बरं वाटलं, तर तुम्हाला पण इकडे बरं वाटतं, किंवा बरोबर. तुम्हाला तिकडनं कोणी सांगितलं, किंवा कधी कधी असं पण होतं की मी एखाद्या व्यक्तीचा विचार करते आणि अचानक त्याचा फोन येतो किंवा ती व्यक्ती आपल्याला हो, भेटते. होतं असं आणि आपण मग त्यावर म्हण पण आहे हो. की 100 वर्ष आयुष्य जगशील. हा म्हणजे हे जे तुमच्यापर्यंत वेव्ज आले ते काय आहेत, तर हे तेच आहेत जे आपल्याला आपण म्हणतो ऑरा जो काम करतो तो हा. ऑराच काम करतो तिथपर्यंत, म्हणून तुमच्यापर्यंत ते विचार पोहोचतात. आणि रेकी तशाच प्रकारे काम करते, जसं हे सांगितलं की थॉट प्रोसिजर काम करतात, आणि तशाच प्रकारे तुम्ही जे रेकीमध्ये प्रार्थना करतात की ह्या व्यक्तीला बरोबर. आता मी अजून एक छोटं उदाहरण तुम्हाला असं नेहमीच्या जीवनातलं सांगते की तुमच्या घरामध्ये कोणी आजारी आहे हा. किंवा एखादा मनुष्य खूप संकटात आहे, त्यावेळेस तुम्ही देवाजवळ हात जोडून प्रार्थना करता परमेश्वराला की हे परमेश्वरा त्याला बरं वाटू दे, आणि त्या व्यक्तीला तिकडे बरं वाटतं, किंवा त्याचं काम काही जर असेल XYZ त्या कामासाठी ती व्यक्ती गेली असेल, आपण तर प्रार्थना करतो की त्याचा जॉब लागू दे किंवा त्याचं परीक्षेमध्ये त्याला यश मिळू दे, आपण देवाजवळ प्रार्थना करतो. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती यशस्वी होऊन येतो त्यावेळेस आपण म्हणतो हो मी देवाला प्रार्थना केली होती. प्रार्थना तर तुम्ही या देवाला केली ना, मग तो का पास झाला, बरोबर. किंवा तो कसं काय त्याला इंटरव्ह्यू चांगला लागला, किंवा कसं काय त्या व्यक्तीचं एखादी व्यक्ती म्हणजे एखादी महिला समजा डिलिव्हरीसाठी असेल आढळलेली, तर आपण म्हणतो नाही ती चांगली सुखरूप डिलिव्हरी होऊ दे, बरोबर. हे जे आपण बोलतो. पण मग तिथे देव आला होता का? तुमचे जे थॉट होते त्यांनी काम केलं. म्हणजे रेकी तशाच प्रकारे थॉट प्रोसेसवर काम करते. म्हणजे ज्या तुम्ही दुआ किंवा जे तुम्ही बोलतात त्या गोष्टी घडतात. म्हणून तर सगळेजण नेहमी बोलतात शुभ बोलणाऱ्या म्हणजे पॉझिटिव्ह बोलू. हा म्हणजे तुम्ही सकारात्मक बोलतात त्याच्यावरती रेकी काम करते, आणि त्या प्रकारे तुम्हाला बरं वाटतं आणि इतरांनाही वाटतं. अरे वा, खूप सुंदर प्रकारे मॅम. मीन्स ज्या काही कन्फ्युजन होत्या त्या एका झटक्यात तुम्ही दूर केलेल्या आहे. तर यावरच माझा असा प्रश्न आहे मॅम की ऑनलाईन आणि ऑफलाईन विच वन इज बेटर? मीन्स हिलिंग ही ऑनलाईन पण तितकीच चांगली होऊ शकते, ऑफलाईन पण होऊ शकते, ठीक आहे, बट कुठली बेटर आहे? बेटर ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं की मी इथे तुमच्या समोर बसून शिकू की तुम्ही मला फोनवरती शिकवाल, तर त्याच्यासाठी एक आता पण मी व्यावहारिक याच्यातच उत्तर देते. एखादा विद्यार्थी आहे शिक्षकांच्या अगदी समोर पहिल्याच बेंचवर बसलेला आहे, पण त्याचा अभ्यासात लक्षच नाही, तर फक्त नुसता बसलेला आहे, ऐकतो आहे, मग घरी जाऊन अभ्यास पण नाही करत. आणि लास्टच्या बेंचवर बसलेला मुलगा आहे तो पूर्ण लक्ष देऊन ऐकतोय आणि बघतोय आणि करतोय, बरोबर. तर तो कधी कधी पहिला नंबर मिळवतो. हा, आणि पहिला बेंचवर बसलेला आहे. बरेच जण आपण असे पण बघितले असतील उदाहरणं की आई वडील सांगतात याला सगळं काही आम्ही पुरवलं, एवढं सगळं त्याला दिलं तरी याचा अभ्यासात बरोबर. आणि समोर दुसरा विद्यार्थी बघा त्याला म्हणजे काहीही नाहीये सपोर्ट, त्याला सुद्धा तरी सुद्धा तो पहिल्या नंबरने पास झाला. दोघांमध्ये फरक एकच आहे, इच्छाशक्ती. म्हणजे तुम्ही ऑफलाईन जरी शिकलात किंवा ऑनलाईन जरी शिकलात तर तुमची इच्छाशक्ती काय आहे त्या इच्छाशक्तीवरती तुमचा रिझल्ट आहे. म्हणजे तुम्ही ऑफलाईन माझ्या शेजारी असे बरेच जण आहेत ऑफलाईनला येतात माझ्याकडे मेडिटेशनसाठी बसतात आणि मध्येच कोणीतरी असे डोळे उघडून बघतात, मध्ये की काय चालू आहे मॅडम काय करत आहे, बस एवढं, बाकी त्यांचं लक्ष नसतं. आणि ऑफलाईन मध्ये बरेच जण असे असतात की काही बायका तर असे असतात की अगदी स्वयंपाक करत असताना सुद्धा माझा क्लास अटेंड करतात, पण तरी नंतर त्या रिझल्ट देतात, किंवा ज्यावेळेस त्या हिलिंग करतात, कोणाला हिल करतात किंवा काही गोष्टींमध्ये त्यांना काही इच्छा असेल पूर्ण करायची असेल तर त्या 100% सक्सेसफुली करतात त्या. अरे वा, खूप सुंदर प्रकारे मॅम तुम्ही सांगितलंय की कुठल्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसं शिक्षण घेऊ शकता. हे सगळं ऑल अबाउट इच्छाशक्तीवरती आहे. तुम्ही जर तुमची पूर्ण जिद्द, इच्छा आणि मन तिथे लावलं तर ती गोष्ट शक्य आहे. म्हणजे तुम्ही ऑफलाईन शिका की ऑनलाईन, बरोबर, पण मनापासून जर विद्याग्रहण केलं, अध्ययन केलं चांगलं, तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतात. बरोबर. खूप सुंदर प्रकारे मॅम तुम्ही उत्तर दिलेलं आहे. यावरच माझा पुढील प्रश्न असा आहे मॅम, तर मॅम ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की 24 पार्ट हिलिंग, तर आता 24 पार्ट हिलिंग करायला साधारणतः अर्धा तास जातात असतील? हो, 24 पार्ट म्हणजे तुमच्या शरीराचे पूर्ण म्हणजे डोळे, कान, नाक, प्रत्येक अवयवावर तुम्ही हात ठेवायचा आहे आणि 3-3 मिनिटं रेकी द्यायची आहे. 3-3 तर त्याच्यासाठी कमीत कमी 1 तास ते 1.5 तास लागू शकतो. अरे बापरे, 1-1.5 तास. आणि जी लोक बिझी असतील, ज्यांच्याकडे वेळ नसेल द्यायसाठी, तर मग त्यांनी कसं करावं? त्यांनी जरी वेळ नाही आहे, समजा तुम्ही प्रवासात आहात तर रात्रीचं झोपण्यासाठी तुमच्याकडे वेळ असतो, तुम्ही रात्री अंथरुणावर झोपतात, मग त्यावेळेस तुम्ही झोपताना पण जर तुम्ही रेकी हिलिंग सुरुवात केली, म्हणजे त्याची प्रोसिजर असेल की तुम्ही कशा प्रकारे हे करायचं. म्हणजे
त्याचा जो हे सांगितला आहे म्हणजे सिक्वेन्स सांगितला आहे त्या सिक्वेन्स प्रमाणेच तुम्ही केलं पाहिजे असं नाही. जसं आधी हात डोळ्यांवर ठेवायचे, मग कानांवर, मग गालावरती, अशा प्रकारे जे हात ठेवून तुम्हाला हिलिंग करायचं. पण तुम्हाला तसं नाही करायचं. तुम्ही फक्त तुमचे दोन्ही हात तुमच्या नाभीवर ठेवून आणि रेकीला कॉल केला. म्हणजे कसं कॉल करतात काय ते आम्ही कोर्समध्ये शिकवतो. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर एक्झाम्पल म्हणून हे रेकी ऊर्जा प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो, माझ्या नाभी चक्रामध्ये प्रवाहित हो, किंवा माझ्या मणिपूर चक्रामध्ये प्रवाहित हो, माझ्या संपूर्ण शरीराला हील कर, असं जरी म्हणून तुम्ही झोपलात तरी तुमचं शरीर हील व्हायला सुरुवात होते. आणि रात्री झोपेमध्ये तुम्ही तसेच झोपलेत तर तुमचं शरीर खूप छान प्रकारे हील होतं. तसं बघितलं तर हे पूर्ण मॅजिकच वाटतं की तुम्ही कुठला तरी मंत्र म्हणत आहात की रेखी माझ्या आतमध्ये ऊर्जा निर्माण करत. काय आय डोंट नो काय म्हटलं तुम्ही? हे रेकी ऊर्जा माझ्या शरीराला हील कर. हा, माझ्या शरीराला हील कर वगैरे. आता हील करणे म्हणजे मी मगाशी सांगितलं ठीक करणे. तुम्ही तुमच्या भाषेत सुद्धा प्रार्थना बोलू शकता की हे दिव्य शक्ती माझ्या शरीरामध्ये प्रवेश कर, माझ्या शरीराला ठीक कर. तुमच्या सोप्या भाषेत सुद्धा बोलू शकतात. बरोबर. तर मग हाऊ इट इज पॉसिबल मीन्स अजूनही माझा विश्वास बसत नाही आहे की तुम्ही जसं म्हणताय की मी ते हात ठेवलं, आता ठीक आहे की साधारणतः माझं पोट दुखत आहे ते बसून जाईल, पण मला जर जखमच असेल किंवा मला काहीतरी खूप मोठा हार्ट अटॅक, एक्झाम्पल हार्ट अटॅक, तर ते कसं बरं? प्रत्येक अवयवामध्ये जे काही गोष्टी आपण म्हणतो जसं हार्ट अटॅक झाला किंवा जखम झाली, याला ठीक करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही गोळ्या औषधापेक्षा तुमचं शरीर आणि तुमची मानसिकता ही फार महत्वाची असते. जसं तुमचं शरीर आणि मन, म्हणजे जर आता ह्याच्यामध्ये हार्ट अटॅक मध्ये बऱ्याच वेळेस असं पण रील आलेली आहे की तुम्ही लाल कलरची मिरची खायची, लाल मिरची. ओके. ती खाल्ल्यानंतर तुमचा हार्ट अटॅक जो येत असतो तो थांबतो. त्याच्या मागे वैज्ञानिक अर्थ असा आहे की ज्यावेळेस तुम्ही मिरची खातात तर त्यावेळेस तुम्हाला जबरदस्त तिखट लागतं, खूप तिखट लागतं. तर तुमचं माइंड जे आहे ते त्या ठिकाणी काम करायला म्हणजे तिकडे त्याचं लक्ष जातं. जसं गुचकी जरी लागली किंवा आपल्याला लहान मुल ज्यावेळेस पडतं त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, उंदीर मामा गेला बघ बघ तिकडे बघ, आपण त्याचं माइंड तिकडे माइंड डायव्हर्ट करतो. तसं आपल्या शरीराला ज्यावेळेस लागतं, जसं हार्ट अटॅक सांगितलं तुम्ही, त्यावेळेस तुमचं माइंड थोडंसं चेंज होतं. म्हणजे तुमच्या शरीरावरती जो काही म्हणजे प्रेशर आलेला असतो तो प्रेशर कुठेतरी थोडा कमी होतो. आणि मग जे तुम्हाला हार्ट अटॅक जे आहे याच्यासारख्या ज्या समस्या आहेत त्या तुमच्या ठीक होण्यासाठी मदत होतं. प्लस जे सांगितलं तुम्ही जखम बरी होण्यासाठी पण तुम्हाला म्हणजे बऱ्याच वेळेस सांगतात की आराम कर, किंवा तुम्ही जसं मगाशी मी सांगितलं की तुम्ही उठल्या तुम्हाला लागलं तर तुम्ही हात ठेवतात, दाबून ठेवतात, त्यावेळेस त्या वेदना थोडा कमी होतात. म्हणजे जसं तुम्ही रेकी ज्यावेळेस करतात त्यावेळेस तुमच्या शरीराला एक प्रकारे सूचना देतात तुम्ही, आणि आपलं शरीर आपण ज्या सूचना देतो ना त्याप्रमाणेच तुमचं शरीर काम करतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शरीराला सूचना देतात की मला बरं वाटतंय, तुमचा मेंदू त्याप्रमाणे काम करतो. बरोबर. त्याप्रमाणे मग तुमच्या शरीरात पेशी तयार होतात की हो माझं शरीर बरं होण्यासाठी ही गोष्ट मला हवी. आता जसं सपोज हे रूम आहे, तुम्हाला सांगितलं की नाही हे स्वच्छ करायचं आहे, मग तुम्ही स्टाफ तिथे बसलेला आहे, त्यांना तुम्ही सांगितलं की नाही ही रूम साफ करायची, तुम्ही सगळेजण या. मग ते त्यांच्या हातातलं काम ठेवतील, इथे येतील, सफाईकडे सगळेजण नाही आपल्याला अर्धा तासात हे पूर्ण क्लीन करायचं आहे, सगळेजण मिळून करतील, कारण तुम्हाला टाइम पिरियड दिलाय की अर्धा तासात हे करायचं. तसं तुमच्या शरीराला पण तुम्ही ज्यावेळेस सांगतात की मला माझा हात बरा करायचा आहे, हे तुम्ही सारखं सारखं ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस सगळ्या पेशी त्या ठिकाणी काम करतात. ओके. आणि त्या ठिकाणी त्या शरीराला किंवा तुमच्या जो पाठ दुखत आहे किंवा जी जखम झाली आहे ती लवकर भरून निघते. बऱ्याच वेळेस तुम्ही असं पण बघितलं असेल की कुठे लागलेलं असेल तर आपले आई वडील किंवा कोणी आपल्याला सांगायचं सारखं सारखं काय त्या जखमीकडे बघतोय, आपल्याला वाईट वाटायचं म्हणून आपण बघतो की हो मला इथे लागलंय, तर काय म्हणायचं लक्ष नको देऊ, होईल ते बरं, लक्ष नको देऊ, होईल ते बरं. म्हणजे त्याला तुम्ही इग्नोर करा, तुमचं शरीर काम करतंय. आणि ते शरीर, आणि ज्यावेळेस तुम्ही असं म्हणतात सारखं नाही होईल ते बरं, होईल ते बरं, तर ते 100% मग बरं होतं, कारण तुम्ही बोलत गेलेले, सूचना दिलेली की होईल होईल. म्हणून आपल्याला कधी पण लहानपणापासून हे शिकवलेलं आहे की सकारात्मक बोल, नाट नको लावू, असं बोलतात, त्याला कारणच ते होतं. बरोबर. मॅम तुम्ही आता सांगितलं अग्री या सगळ्या गोष्टींना, बट खूप वेळा मॅम आता मुलींचंच बघा, आता आपल्याला पिरियड्स वगैरे येतात, खूप जास्त क्रॅम्प पेन खूप जास्त असतो त्यावेळी, तर मग त्यावेळी कसं मीन्स त्यावेळी तर ऑब्व्हियसली आपल्यामध्ये एनर्जी पण ती निगेटिव्ह एनर्जीच असते, मीन्स असं नाही म्हणू शकत निगेटिव्ह एनर्जी, जे तुम्ही आता बोलतात निगेटिव्ह एनर्जी असते, तर ती निगेटिव्ह एनर्जी आहे हे पण विचारांनीच आलेली आहे. रिअलमध्ये निगेटिव्ह एनर्जी नाही येते, ते तुम्हाला तसं वाटलंय आणि आपण त्यावेळेस कमजोर होतो कारण प्रत्येकाने सांगितलेलं आहे. आता सपोज जसं आता तुम्ही ब्लॅक कलरचा कोट घातलेला आहे, इथे मी जर म्हटलं तुम्हाला नाही तुम्हाला चांगला नाही दिसत, दुसरी व्यक्ती आली ती पण बोलली चांगला नाही दिसत, 4 लोक बोलले की नाही नाही चांगला नाही दिसत, तर त्या ठिकाणी तुम्ही ऑटोमॅटिक काढाल किती चांगला दिसत असेल. तसंच तुम्ही याला ज्यावेळेस पिरियड येतो त्यावेळेस सगळेजण सांगतात की
तुला पिरियड आलेला आहे, म्हणजे निगेटिव्ह हे जे निगेटिव्ह विचारांचं जे सांगते ना, मी त्याबद्दल सांगते की प्रत्येकाने त्या म्हणजे आपण म्हणतो की त्या घटनेला पूर्णपणे नकारात्मक नेऊन ठेवलेला आहे. मग आपल्याला पण वाटतं, आपल्याला म्हणजे तुम्ही असं कुठलीही पण लेडीज नाही की जिला पिरियड आल्यानंतर तिचा चेहरा उदास नाही होणार. तिला तकलीफ नंतर होते, पण आल्यावर तिचा चेहरा उदास होतो. जर त्यातल्या त्यात घरात जर काही फेस्टिवल असेल तर तिचा अजूनच चेहरा उदास होतो. अरे मी काहीतरी म्हणजे मला हे झालं, म्हणजे काहीतरी वेगळं झालं आहे, अपराध झाल्यासारखं अपराधी वाटतं. जो अपराधी भावना आली ती विचारांनी आली आहे. म्हणजे मी इतकं सांगितलं ना, सगळ्यांनी तुला सांगितलं की ड्रेस चांगला नाही, सगळ्यांनी आपल्याला सांगून ठेवलं की फेस्टिवलमध्ये किंवा काही गोष्टी असतील त्या ठिकाणी पिरियड आलेलं चांगलं नाही. त्यामुळे तुमच्या मनामध्ये लगेच ती उदासीची भावना येते. आणि जे राहिलं प्रश्न तुमचे, ज्यावेळेस पेन होतं, दुखतं, तर त्यावेळेस तुम्ही फक्त पाणी हातात घेऊन चार्ज केलं रेकीने आणि ते पाणी पिलं तरी तुमचं ते दुखणं राहू शकतं. अरे बाप. म्हणजे तुमचे विचार आधी पॉझिटिव्ह ठेवा की तुम्हाला असं कुठलेही, प्रत्येकालाच येतो. जसं तुम्हाला सर्दी झाली, खोकला झाला आहे, तुम्ही बाथरूमला जातात, तुमच्या कधी धूळ डोळ्यात गेली तर पाणी येतं. बरोबर. ह्या जसं शरीराच्या क्रिया आहे तशीच ही एक क्रिया आहे शरीराची. अशी क्रिया म्हणून जर तुम्ही त्याच्याकडे बघितलं तर तुमच्या मनामध्ये कधी उदासीनता येणार नाही. माय गॉड. मीन्स पाण्याच्या थ्रू पण मॅम होऊ शकतं का? हो, पाण्याला तुम्ही हिलिंग करून नाही पाणी पिलं तरी होतं. म्हणून तर पूर्वीच्या काळी ज्यावेळेस हातात आचमन तर पाणी घ्यायचे, पाणी हातात घेऊन त्याचा संकल्प सोडायचे. बरोबर. कोणाला बरं म्हणजे तीर्थ द्यायचं असेल तरी त्या पाण्यावरती मंत्र म्हणायचे, हुंकार मारायचे आणि त्याला द्यायचे. हो. म्हणजे पाण्यामध्ये तेवढी ताकद आहे. ते पाणी तुम्ही स्वतः पण हे म्हणजे अनुभव घेऊन बघा की रोज सकाळी जर पाण्यावरती तुम्ही हात ठेवून तुमची इच्छा जर बोलले आणि ते पाणी पिलं, म्हणजे रोज फक्त तुम्ही हातात पाणी घ्यायचं, एक हात खाली ठेवायचा, एक हात वरती ठेवायचा आणि त्या पाण्याकडे पूर्णपणे एकदम प्रेमाने बघून, पाण्याकडे तुमचं जे काही व्हिज्युअलायझेशन आहे, जे काही गोष्टी तुम्हाला हव्या आहे, तुमचे स्वप्न त्या पाण्याकडे बघून बोलले. कुठलाही मंत्र म्हणू नका, काही नाही. समजा तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये सक्सेस व्हायचं आहे, ते पाण्याकडे बघून तुम्ही बघितलं, ते चित्र डोळ्यासमोर आणलं आणि ते पाणी पिलं, तरीही तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण होतील, मॅनिफेस्ट होतील. तुमचं घर जर तुम्हाला वाटतं की नकारात्मक आहे, पाणी आहे, पाण्यावरती असं बोला की या पाण्यामध्ये पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा आहे, तुमच्या घरामध्ये सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आहे, असं म्हणून तुम्ही पाणी शिंपडा घरामध्ये, तर ते पाणी तीर्थ बनणार. बरोबर. त्यात अजून एक असं आहे की पाण्यामध्ये म्हणजे जे तुम्ही बोलतात तेच विचार सगळीकडे येतात. म्हणून पाणी नेहमी सकारात्मक ऊर्जेनेच प्यायचं आहे, सकारात्मक ऊर्जा. बरोबर. मी खूप वेळा मॅम असंही बघितलं आहे की लोक मीन्स माळ वगैरे जपतात आणि लोक म्हणतात की ज्यावेळी तुम्हाला खूप भीती वाटते किंवा तुम्हाला असं वाटते की मला आता बरं नाही आहे, तर ते माळ जी जपतो आपण पॉझिटिव्ह एनर्जीनी, तिथे ऑब्व्हियसली देवाच्या तिथे तर आपण निगेटिव्ह विचार करतच नाही, पॉझिटिव्ह विचार करतो, तर ते पाणी पिल्यानंतर खूप बरं वाटतं असं मी ऐकलेलं आहे. तर मग त्यामध्ये पण कुठेतरी विश्वास. मी इतक्यात काय सांगितलं की तुम्ही पाण्यावर विश्वासाने तुमचं स्वप्न बघा आणि ते पाणी प्या. बरोबर. ते पण तीर्थ बनणार. आता पूर्वीच्या काळी बघा, आपल्याला पाण्याचा संबंध असं सुरुवात जी आपली सकाळी होते उठल्यावरती, तर उठल्यावरती सगळ्यात पहिली सुरुवात काय होते, आंघोळीला आपण जातो. तर पूर्वीच्या काळी आंघोळ करताना गंगेच्या, यमुनेच्या, सरस्वती असं स्तोत्र म्हणायचे पूर्वीच्या काळी. म्हणजे जे पाणी होतं ते पाण्याचं पण तुम्ही जे आंघोळ करताय ते तीर्थ आहे. आणि ज्यावेळेस ते तीर्थ तुमच्या अंगावर पडतं तर तुम्ही पवित्र होताय. आणि सकाळी उठल्यावरती तुमचं आपण म्हणतो ना सबकॉन्शियस माइंड, म्हणजे तुमचं अंतर्मन आणि बाह्यमन या दोघांपेक्षा अंतर्मन जास्त काम करत असतं. म्हणून सकाळी थोडेसे तुम्ही असे असतात एकदम म्हणजे लेझीने, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये नसतात. पण ज्यावेळेस तुम्हाला व्यवहारिक जीवनामध्ये येतात, तुम्ही तुमचं ज्यावेळेस जागृत मन काम करतं त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी करता, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, जबाबदारीची आठवण येते. पण ज्यावेळेस तुम्हाला अंतर्मन ज्यावेळेस काम करतं त्यावेळेस त्या गोष्टी घडतात. म्हणून सकाळी सकाळी उठून आपण जी प्रार्थना करतो ती प्रार्थना सक्सेस होते. पूर्वीच्या काळी तुम्हाला सकाळी उठल्यावर ते हात बघून मनाला सांगत होते, हाताकडे बघून, म्हणजे हाताकडे बघून जर त्या स्तोत्राचा अर्थ जर तुम्ही बघितला तर त्या स्तोत्राचा अर्थ असा होता, हे माझे जे हात आहे या हातामध्येच लक्ष्मी आहे, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बोलतात म्हणजे करमध्ये म्हणजे तुमच्या हातामध्येच ती लक्ष्मी आहे. म्हणजे तुम्ही, आणि याचाच जर म्हणींमध्ये जर तुम्ही उपयोग केला तर तुमचा हातच जगन्नाथ आहे. तुमचे हात तुमचे पूर्णपणे तुम्हाला जे हवं ते देण्यासाठी तयार आहे. आणि असं पण म्हणतात की हात नसेल द्यायचे तर त्याचं नशीब नाही का, तर याचा अर्थ तुमची इच्छाशक्ती, म्हणजे तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला पाहिजे ते मिळू शकतं. म्हणून तुमच्या हाताकडे बघून सकाळी तीच प्रार्थना होती की तुमच्या हाताने, आणि सकाळी हाताकडे बघून काय म्हणत होते त्याचा अर्थ असा
की दिवसभर तुम्ही ह्याच हाताने काम करणार आहे. बरोबर. म्हणजे दिवसभर तुम्ही जी मेहनत करणार आहे या हाताने, त्याच्यातनं तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होणार आहे, बरोबर. त्याच्यातनं तुम्हाला सुख मिळणार आहे. मग सकाळी सकाळी ह्या हातांना आपण धन्यवाद म्हणायचं आहे, जे आता सध्या होपोनोपो करतात. बरोबर. याचा अर्थ बऱ्याच जणांना तुम्ही रिलेट नाही करू शकत. होपोनोपो हा शब्द समजत नाही कोणाला. समजत नाही. हा, म्हणजे पटकन तुम्हाला जेव्हा त्याचा अर्थ कळतो त्यावेळेस तुम्ही अंतर्मनापासून त्याच्याशी एवढे कनेक्ट नाही होऊ शकत. पण जर तुम्ही असं म्हटलं की नाही माझे हात हे ना खूप लकी आहे, माझे हात माझ्यासाठी ना खूप चांगले आहेत, तर तुम्ही पटकन त्याच्याशी पटकन म्हणजे तुम्हाला असं आतून तिथे संबंध जोडल्यासारखा वाटतो. नाही, माझा हात म्हणजे ना माझं नशिबाचं दारच आहे, मी ज्या हाताने काम करतो ना ते शुभच होतं. हे तुम्ही बोला सकाळी रोज. होपोनोपो बोलण्यापेक्षा तुम्ही हे बोला. तुम्हाला जेवढं तुमच्या आतून, मग तुमची भाषा कुठली असो, तुम्हाला इंग्रजी शब्द जवळचे वाटतात, तुम्हाला मराठी वाटतं, हिंदी वाटतं, तमिळ वाटतं, गुजराती वाटतं, जो शब्द तुम्हाला तुमच्या जवळ वाटतो तोच शब्द तिथे उच्चारा तुम्ही. बरोबर. आणि त्या ठिकाणी बघा तुमचं नशीब कसं बदलतं. कारण तुमचं मन ते स्वीकारतं, तुमची बुद्धी ते स्वीकारते, तुमच्या अंतर्मनाला सगळ्या गोष्टी माहिती असतात, म्हणून त्यावेळेस त्या गोष्टी घडतात. जसं आता अंतर्मनाचं मी सांगते की समजा तुम्ही आता घरी चालला, तुमची मैत्रीण तुम्ही दोघी सोबतच चाललात, गप्पा मारता मारता तुमचं घर आलं, तुम्ही काय म्हणणार, अरे घर कधी आलं कळालं पण नाही, खूप लवकर आलं. हा म्हणजे नाही कळालं पण नाही, कारण तुम्हाला तुमचं लक्ष रस्त्याकडे नव्हतं, बरोबर. दोघींच्या गप्पांकडे होतं. पण मग तो रस्ता कसा चालला तुमच्या अंतर्मनाने त्यावेळेस तुम्हाला, जसं आपण म्हणतो ना एरोप्लेन मोड, म्हणजे जसं हे बरोबर. पायलट मोडवर आपण टाकतो, म्हणजे बरोबर. त्यावेळेस तुमचं मेंदू पायलट मोडवर गेलेला असतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही येतात त्यावेळेस समजा आता ह्या घरामध्ये तुम्ही आले, पूर्ण अंधारे, लाईट गेलेली आहे, पण तुम्हाला बरोबर मेणबत्ती कुठे ठेवली ते कळलं. किंवा तुम्ही बाहेरून आले, लाईट बंद आहे, तर तुमच्या बरोबर बटनाजवळ हात जातो हो. आणि लाईट लागतो. हो. त्यावेळेस त्या अंधारामध्ये मार्ग कसा मिळाला, तुमच्या अंतर्मनाला सगळ्या गोष्टी माहिती असतात. बरोबर. म्हणून तुमच्या अंतर्मनाला हे पण माहिती की मी आज दिवसभर जे जे काम करणार आहे त्या कामामध्ये मला यश मिळणार आहे, म्हणून सकाळी उठल्यावरती कराग्रे बस ते म्हणायचं असतं. तुम्हाला ते नाही जमलं तर तुम्ही म्हणा की मी खूप भाग्यशाली आहे, माझे हात खूप भाग्यशाली, आज दिवसभर मी जे करणार आहे ते खूप. मग तुमच्या हातांनी काम करतात, तुमच्या माइंडने करतात. आता तुम्ही जर बुद्धीने काम करत असाल, तुमच्या डोक्यावर हात ठेवून बोला की माझ्या बुद्धीमध्ये आज दिवसभर एवढे चांगले चांगले थॉट येतात, इतके चांगले विचार येतात की माझे जे काही मी काम करणार आहे ते काम चांगले होणार आहे. अरे वा. तुम्ही ज्या म्हणजे तुम्ही समजा लॅपटॉपने काम करताय, लॅपटॉपला हातात घेऊन बोला की आज माझ्या लॅपटॉपवरती मी जे काम करते ते काम सक्सेसफुली होते, कारण माझा हा लॅपटॉप मला खूप मदत करत आहे. बरोबर. मग तुम्हाला बघा लॅपटॉपवरती अचानक तुम्ही लॅपटॉप उघडल्यावर ज्या गोष्टीची गरज आहे, मग तुम्हाला तेच व्हिडिओ दिसतील, तेच मेसेज दिसतील, हो असं होतं. मग तुम्हाला त्याच गोष्टी येतील. मग तुम्हाला अरे हो मला हे करायचं होतं, हो मला ते करायचं आहे, तो सुद्धा तुम्हाला मदत करतो. भले तुमचं घर असेल की घरात बसून तुम्ही काम करतात, की तुम्ही घरांच्या भिंतींना हात लावून म्हणा की माझं हे घर माझ्यासाठी खूप लकी आहे, तुम्हाला तशाच व्हायब्रेशन तयार होतील. हो. म्हणून तर बघा तुम्ही ज्यावेळेस जातात, तुम्हाला भीती वाटते की नाही स्मशानात नाही जायला पाहिजे, भीती वाटते, तुम्हाला ते एक डरावणी गोष्ट सांगितली या भूतांच्या, म्हणून तुम्हाला तिथे गेल्यावरती भीती वाटते. पण तसं नाहीये, थॉट तिथे नेहमी चांगलेच येतात. किती माणूस खराब असला, ज्यावेळेस मृत्यू होतो लोक त्याच्याबद्दल चांगलाच विचार करतात, वाईट विचार नाही करत. मग तिथे पण थॉट चांगले, म्हणजे तिथे तुम्हाला ऊर्जा चांगलीच मिळायला पाहिजे. तुम्ही जर मंदिरात गेले, आपण म्हणतो वाईट बोलू नको, शांत बस, मग तिथे ऊर्जा पण तशीच तयार झालेली आहे. पण दवाखान्यामध्ये गेल्यावर तुम्हाला निगेटिव्ह का वाटतं, कारण तिथे कधीतरी कोणाचा तरी मृत्यू झालेला आहे, कोणाचा तरी अपघात झालेला आहे, कोणीतरी आजारी आहे, मग त्या ठिकाणी कोणीतरी दुःखात आहे, चिंतेत बसलेला आहे की हो माझा पेशंट कधी बऱ्या होऊन येईल, माझ्या व्यक्तीला कसं होईल, कोणाची डिलिव्हरी चालू आहे तर हो चांगली होईल का डिलिव्हरी. म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये सगळे लोक त्या ठिकाणी चिंतेमध्ये बसलेले आहेत. चिंता करून त्या ठिकाणी एक प्रकारे चिंता तयार झालेली आहे त्या दवाखान्यामध्ये. म्हणून तुम्हाला दवाखान्यात एवढं फ्रेश वाटत नाही. बरेच जण दवाखान्यात त्यांना जर काही कुणी खायला दिलं तरी नको मी घरी गेल्यावर खाय. तुम्हाला पेशंटला पण बघा, तो घरी जेवढा जेवतो तेवढा दवाखान्यात जेवत नाही. त्याला दवाखान्यात जास्त पौष्टिक जेवण पाठवतो तरी पण तो तिथे नाही खात, घरी आल्यावर साधी भाजी भाकरी पण तो खातो. हो, त्याला कारण ते एनर्जी काम करते. मीन्स इट्स ऑल अबाउट की तुम्ही काय विचार करता, माइंडसेट. बरोबर मॅम. पण मॅम जी लोक विश्वास ठेवत नाही, मीन्स नास्तिक आहे, तर मग ही व्यक्ती रेखी कशी काय शिकू शकते, जर जी देवावरच विश्वास करत नाही ती रेखी लोक उलट रेखी जास्त चांगल्या प्रकारे शिकतात. अच्छा. कारण जसं मगाशी सांगितलं, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास, मग ते लोक पण आधी बघतात की हो. आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही देवी देवताचा मंत्र म्हणायचा नाहीये, कुठेही तुम्ही असं नाहीये की तुम्हाला आता काही म्हणजे जसं काही सूतक आहे ते पाळायचं आहे किंवा काय, असं काहीही नाही. त्याच्यात एकच नियम आहे की तुम्ही जे गोष्ट तुम्हाला शिकवली आहे ती तुम्ही डेली करा. जसं मुलांना शाळेमध्ये सांगितलं जात नाही तुम्ही हे करा, त्यांना एकच असतं की तुम्ही होमवर्क करा. त्यांनी होमवर्क केला तर होमवर्क केला, प्रॅक्टिस केली तर त्याच्यात यशस्वी होतील. तर रेकीमध्ये पण तेच आहे. तुम्हाला कुठल्याही देवी देवतांना मानता की नाही मानत याच्याशी काहीही
त्याचा संबंध नाही. त्याचा संबंध फक्त हेच आहे की तुम्ही जे करतात ते प्रामाणिकपणे करा, तुम्हाला त्याचा अनुभव येणार. खूप सुंदर प्रकारे मॅम तू उत्तर दिलेलं आहे. आता मगाशी मी तुमचं बोलता बोलता ऐकलं मॅम की रेखी ही 7 चक्रांवरती कामं करते. तर मग याबद्दल थोडं सविस्तर आमच्या ऑडियन्सला सांगू शकाल का की ती कशा प्रकारे काम करते? हो, बरोबर आहे. छान प्रश्न आहे. म्हणजे तुमचं निरीक्षण पण चांगलं आहे की 7 चक्र आणि ओरा याच्यावरती आपलं रेखी काम करते. तर 7 चक्र म्हणजे ओरा म्हणजे तुमच्या शरीराच्या आजूबाजूला जो आहे मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जसं की एखाद्या प्रत्येक गोष्टीला चुंबकीय क्षेत्र असतं. हे विज्ञानाने पण सिद्ध केलेलं आहे. बरोबर. या चुंबकीय क्षेत्रामध्ये कुठलाही आजार आधी येतो आणि मग नंतर तो आपल्या शरीरात येतो. मग तुमचे विचार असतील, जसं मी मगाशी सांगितलं की जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही खूप सुंदर दिसा तर तुम्हाला ऑटोमॅटिक आनंद होतो. कोणी तुम्हाला आनंदाचा डोस दिला का तरी पण छान वाटतं तुम्हाला, कारण तो विचार तुमच्या औरात आल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये आला आणि तुम्ही प्रसन्न झाले. म्हणजे औरा हा तुमच्या माइंडवरती काम करतो, विचारावर काम करतो, तुमच्या शरीरावरती काम करतो आणि हाच औरा जो आहे तो तुम्हाला सक्सेस मिळवण्यासाठी पण काम करतो. आणि त्यानंतर आहे 7 चक्र. तर 7 चक्र जे आहे तर सर्वात खाली जो आहे आपलं मूलाधार चक्र जे लाल कलरचं आहे. जर तुम्हाला पैसा हवा, हिंमत हवी, एखादा व्यक्ती आहे की ज्याला अगदी भीतीच वाटते आहे, मी नवीन बिझनेस चालू करू का, कसं होईल माझं, नेहमी भीती वाटत असते. बरोबर. त्याला आत्मविश्वासच नाही आहे. म्हणजे मग भीती प्रत्येक याची की माझा आता EMI कसा जाणार, माझा पगार कसा होणार, माझं हे होईल का, मी हे करेल का, म्हणजे जे कायम असतो त्याच्या होईल का, करणार का, ह्याची भीती आहे, शंका आहे. तर त्यांनी मूलाधार चक्रावरती हिलिंग करायचं. मूलाधार चक्रावर ज्यावेळेस तुम्ही हिलिंग करता त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुमचे पृथ्वी तत्व हे पृथ्वी तत्वाचं आहे. पृथ्वी म्हणजे काय तर तुम्हाला पकडून ठेवते. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे बिंदासपणे, आपण म्हणतो झाडाची मुळं जेवढे घट्ट असेल तेवढं ते झाड पूर्ण वरती म्हणजे एकदम याच्याने उभं राहतं ते. बरोबर. म्हणजे तुम्हाला हिमतीने उभं राहायचं आहे कुठे तर तुमची पकड असायला हवी. म्हणून आपल्याला बरेच जण सांगतात की एखाद्या विषयावर जर तुमची पूर्ण पकड असेल तर तुम्ही त्याच्यात यशस्वी होतात. तर तुम्हाला कुठल्या पण गोष्टीवर पकड स्थापित करायची आहे तर तुमच्या मूलाधार चक्राला हिलिंग करा. मूलाधार चक्राची देवता आहे गणपती. बरोबर. आपण ज्यावेळेस कुठल्या पण गोष्टीची सुरुवात करतो तो गणपतीने करतो, गणपती पूजनाने करतो. तर ह्या मूलाधार चक्र गणपती पूजनाने का करतो, कारण तुम्ही ज्यावेळेस एखादं कार्य करतात त्याच्यात तुम्हाला बुद्धी पाहिजे चांगली, काय करायला पाहिजे काय नाही. जसं कार्याची सुरुवात आपण म्हणतो म्हणजे सुरुवात जर चांगली झाली तर एंड पण चांगला होणार. तर सुरुवात चांगली व्हावी, सुंदर व्हावी याच्यासाठी गणपतीची पूजा केली जाते. तर तुमचे मूलाधार चक्र आहे ते तुम्हाला तेच सांगतं की जे नवीन थॉट आहे, नवीन विचार आहे, पैसा आहे, संपत्ती आहे किंवा नवीन नाते तुम्हाला निर्माण करायचे तर तुम्ही मूलाधार चक्रावर हिलिंग करा, ज्याचा रंग लाल आहे. मूलाधार चक्राला हिलिंग करण्यासाठी तुम्ही रेकी जर शिकलेले नसेल तरी तुम्ही जमिनीवर चालू शकता, तुम्ही गणपतीची पूजा करू शकता, गणपती स्तोत्र म्हणू शकता आणि तुम्ही हरिपाठ पण गाऊ शकता. हरिपाठ म्हटल्याने पण तुमचे 7 चक्र जागृत होतात. त्यानंतर आहे आपलं स्वादिष्टान चक्र, त्याचा रंग ऑरेंज आहे. हे तुमच्या नातेसंबंधावर आणि हे जलतत्वावर आहे. जसं पृथ्वी तत्व आहे जे तुम्हाला पकडून ठेवतं, जलतत्व आहे. तुम्ही झाड लावायचं म्हटलं त्याच्यात बी टाकून चालत नाही, तुम्हाला पाणी पण टाकावं लागतं. म्हणजे ती जमीन तुमची भुसभुशीत होणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या मध्ये जर एखादं काम तुम्ही नातेसंबंध चांगले चालू केले तर त्याच्यामध्ये कुणीतरी देवाणघेवाण करणारे व्यक्ती हवं. म्हणजे समजा तुम्ही व्यापार जरी चालू केला तरी घेणारा कुणीतरी व्यक्ती हवं तुम्हाला. म्हणजे स्वादिष्टान चक्र भावनेशी कारक आहे. तुम्हाला जर काही कोणाला संतती होत नसेल तर तुम्ही स्वादिष्टान चक्राला हिलिंग केलं पाहिजे, कारण नवनिर्मितीचं काम आहे. तुमच्याकडे पैसा आहे, भरपूर हिंमत आहे, पण मी काय करायला हवं हेच तुम्हाला सुचत नाही तर तुम्ही स्वादिष्टान चक्रावर हिलिंग केलं पाहिजे. कारण स्वादिष्टान चक्र तुम्हाला आयडिया देतं, नवीन नवीन कल्पना देतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला देतं, नवनिर्मितीचं काम करतं स्वादिष्टान चक्र. त्यानंतर पुढचं आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र हे सूर्यचक्र पण याला म्हणतात. जर एखादी गोष्ट तुमच्याकडे नवीन कल्पना आहे, तुमच्याकडे हिंमत पण आहे, पण तुमच्याकडे पैसा नाहीये, पैसा पण तुमच्याकडे पाहिजे ना, की हो माझ्याकडे हिंमत आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर मणिपूर चक्र जे आहे ते तुम्हाला सूर्यचक्र असल्यामुळे तुमचा बिझनेस जो आहे तो कशा प्रकारे तुम्ही केला पाहिजे, कशा प्रकारे सगळ्या गोष्टी नियोजन तुमचं झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते काम करतं. म्हणजे वेळापत्रक पण हवं ना. बरोबर. हा, तर वेळापत्रकाचं काम स्वादिष्टान चक्राला आणि मूलाधार चक्राला काम करायला लावायचं काम करतो मणिपूर चक्र. आणि नाभी चक्रच आहे. ज्यावेळेस आईच्या पोटात आपण असतो नाभीपासूनच जोडलेला असतो. म्हणजे तुम्हाला जगाशी जर जोडायचं आहे तर तुमचं नाभी चक्र आहे. तुम्ही डान्सर असेल, कोणी असेल तर ते हिमतीने काम करतात. डान्स करत असताना कोणी पण एखादा व्यक्ती वरनं येतो काय ते पटकन पकडतात, आपल्याला भीती वाटते, पण त्यांना जो आत्मविश्वास असतो ना तो तुम्हाला नाभी चक्रात नाही येतो. म्हणून आपण ज्यावेळेस कधी कधी खूप आक्रोश करतो किंवा तळतळ करतो तो नाभीपासूनच करतो.
आपण म्हणतो मी नाभी म्हणजे बिंबीच्या देठापासून ओढून सांगत होते. बरोबर. तर म्हणजे तुम्ही अगदी एखादी गोष्ट हिमतीने आणि याच्याने करतात ना, तर तिथपर्यंत असतो नाभी चक्र. त्यानंतर आहे हार्ट चक्र. हार्ट चक्र जे आहे ज्याचा रंग हिरवा आहे, जे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि प्रेमाचं म्हणजे तुम्ही इथे ह्या ठिकाणी गुलाबाचं जे फुल आहे ते इमॅजिन करा, ज्याचा दांडी हिरवी आहे पण वरती गुलाबी कलरचा आहे. बरोबर. प्रेमाचं प्रतीक आहे. तुम्ही जर हिरव्या रंगाचं म्हणजे आता ही हिरवा रंग आहे, तुम्ही याच्याकडे थोडा वेळ ती बघा, म्हणजे 2 ते 3 सेकंद त्याच्याकडे बघा. डोळे बंद करून ज्या ठिकाणी हिरवा रंग नाहीये त्या ठिकाणी बघा, तुम्हाला कोणता रंग दिसतो. आधी हिरवा थोडा दिसतो. नाही, आता तुम्ही एकसारखं बघा आणि मग नंतर याच्याकडे बघा, तर तुम्हाला असं एकसारखं त्या ठिकाणी एक नजर ठेवा 1 सेकंद. कोणता रंग दिसतोय? पिंकिश. पिंकिश. म्हणजे तुमच्या हृदयाचा रंग जसा हिरवा आहे, पण तुम्ही प्रेम ज्यावेळेस कोणावर व्यक्त करता तर लाल रंगाच देतात. बरोबर. म्हणजे हृदयाच्या आतला खरा रंग हा गुलाबी आहे, पिंक आहे, म्हणजे भावना आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की मला कोणीच नाही आहे, जी आई आहे प्रेम करते मुलावरती, बरोबर, ते हृदय चक्रापासून. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही कोणालाही जज करत नाही. म्हणून आपण कुठेही कोणाला बोलताना बोलतो की हो तू थोडासा हृदयापासून विचार कर. आपलं माइंड इथे आहे, पण तसं नाही. आपल्याला 2 माइंड आहे, एक बुद्धी आणि एक हृदय आहे. म्हणजे आपण कधी कधी बोलतो की नाही तू मनापासून विचार कर, आणि मन म्हटलं की आपण छातीवरच हात ठेवतो. म्हणजे तुमचे हृदय चक्र हे तुमचं दुसरं बुद्धीचं कारक आहे. ज्यावेळेस तुमचा जन्म होतो त्यावेळेस हे चक्र आधी चालू होतं. म्हणून आईच्या पोटात ज्यावेळेस बाळ असतं त्यावेळेस त्याचे ठोके चेक करतात, आणि ज्यावेळेस तुम्ही मृत होतात त्यावेळेस पण तुमचे ठोके चेक करतात. म्हणजे हे चक्र तुम्हाला पृथ्वीवर आणण्यापासून न्यायपर्यंत हे काम करतं. आणि हे चक्र जे आहे हे वायू तत्वाचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एखादी भावना कोणापर्यंत पोहोचवायची आहे तर आपण हृदयापासून पोहोचवतो. काय वायू तत्व आहे तुमच्यात आणि माझ्यामध्ये हवा आहे, वायू आहे इथे, म्हणून प्रवास करतो, आवाज तुमच्यापर्यंत जातो. बरोबर. हवेने प्रवास होतो. म्हणजे तुमच्या मनामधल्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही करतायत, तुम्ही केलेल्या गोष्टी समोरच्यांनी त्याच्याबद्दल केअर केली पाहिजे, त्याची किंमत ठेवली पाहिजे. हो मी हे केलं आहे, म्हणजे नुसतं आपण गदा मेहनत करतो पण त्याची किंमतच तुम्हाला नाही मिळत. तुमचं हृदय चक्र त्यावेळेस खराब असतं. ते जर तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला केलेल्या कामाची पावती पण मिळते. तुम्ही जसं मी मगाशी सांगितलं की एखादी गोष्ट केले का तुम्हाला छान वाटतं. म्हणजे आपण एखाद्याला चहा जरी दिला तो बोलला हो छान झाला होता, तर त्याच्या मनावर जे स्माईल येतं तर ते तुमचं हार्ट चक्र आहे. कारण ते तुमच्याकडनं पैसे नाही मागत, काही नाही मागत, फक्त काय मागतं की हो छान वाटलं. नुसतं त्यांनी स्माईल जरी केली, बोलला नाही तरी छान होतं असं जरी केलं तरी आपल्याला छान वाटतं. बरोबर. कारण त्या भावना तुमच्यापर्यंत हवेने पोहोचली. हृदय चक्र. त्यानंतर आहे विशुद्ध चक्र. म्हणजे हार्ट चक्र जे आहे ते अजून असं पण सांगते की हार्ट चक्र जे आहे ना ते तुम्हाला वरपर्यंत पण नेते आणि खालपर्यंत पण आणतं. जसं तुम्हाला गुन्हेगार पण बनवतो आणि तुम्हाला साधू पण बनवतो. म्हणजे जर तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला ठीक आहे माफ केलं किंवा मला काही नको हृदयापासून, तर तो माणूस साधू बनतो. बरोबर. मग काही लोक जसं प्रेमामध्ये ज्यावेळेस तुमचा विश्वासघात होतो म्हणजे त्याचं हृदयच तुटतं, लोक जाऊन त्याचा खून पण करतात. मग त्यावेळेस तुम्ही बघितले पण असेल की भावाभावांमध्ये भांडण झालं, त्याचा विश्वासघात झाला, त्यांनी खून केला, किंवा एखादे मुलगा आहे किंवा एखादी मुलगी आहे प्रेम करते, त्याला प्रेमामध्ये नकार मिळाला, हृदय तुटतं, तो जाऊन त्याचा खून करणं. म्हणजे हे जे प्रकार आहे म्हणजे हे एवढं हृदय तुमचं, म्हणजे आपण बोलतो हृदय चक्र जे आहे तेवढं तुम्हाला ते माणसात पण बसवतो आणि माणसातून उठवतो पण. बरोबर. हृदय चक्र. त्यानंतर आहे थ्रोट चक्र. थ्रोट चक्र जे आहे तुमच्या इच्छा आकांक्षा आहे, तुमच्या मनातल्या भावनावरती येतात. म्हणजे तुम्ही परमेश्वराजवळ जरी विचार तुमचे आहेत तर ते इथेच आहे. आपण जर भोलेनाथांनी विष पिलेलं आहे ते इथे कंठात का साचवलेलं आहे. जसं आपण म्हणतो ना की नाही माझ्या मनात खूप वाईट विचार आले पण मी थांबवले. आपण कधी कधी म्हणतो नाही आमचं नातं तुटू नये म्हणून मी हे बोलत नाही. मग ते नातं कुठलंही असो, म्हणजे या ठिकाणी तुम्ही विशुद्ध, म्हणजे ज्या गोष्टी, याचं नाव पण विशुद्ध चक्र आहे, ज्या गोष्टीमुळे वाद होणारे विवाद होणारे ते तुम्ही इथे थांबवतात. चांगल्या स्तुती पण तुम्ही याच्यानेच करतात. अगदी रावणाने पण म्हणजे भोलेनाथांची स्तुती करूनच त्यांचा आशीर्वाद मिळवला होता. बरोबर. आज आपण तांडव स्तोत्र म्हणजे वाचतो. बरोबर. शिव तांडव स्तोत्र वगैरे, तर ते काय आहे तर तेच आहे. म्हणजे जे रावणाचं आपण वाचतो स्तोत्र, म्हणजे जी स्तुती आहे रावणाने लिहिली तरी आपण वाचतोच ना, ऐकतोच ना. त्याने भोलेनाथांना प्रसन्न केलं. म्हणजे तुम्ही तुमच्या वाणीतनं कोणाला प्रसन्नही करू शकता आणि कोणामध्ये भांडण पण लावू शकता. बरोबर. म्हणजे तुमची वाणी जी आहे विषच आहे ना, कारण विष ओकलात जसं त्याप्रमाणे सगळं होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमचं आहे. त्यानंतर आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्राचं नावच आज्ञा आहे. म्हणजे तुम्ही जे समोरच्याला सांगणार तर तो व्यक्ती करणार. तुमचे शरीर असेल किंवा व्यक्ती असेल
किंवा हे संपूर्ण ब्रह्मांड असेल. बरोबर. म्हणून आज्ञाचक्र काम करतं. त्यानंतर आहे सहस्रागार चक्र. सहस्रागार चक्र या ठिकाणी गुरुचा आशीर्वाद आहे. म्हणून तुम्हाला शक्तिपात देताना, आशीर्वाद देताना कोणी पण डोक्यावर हात ठेवतो. म्हणजे तुम्हाला जे तुमच्या याच्यात हवं आहे जीवनामध्ये चांगलं, तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या इथे येतात. बरोबर. अशा प्रकारे तुमचे 7 चक्र काम करतात. तर मॅम, ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं, खूप सुंदर प्रकारे सांगितलं की 7 चक्र कसं काम करतं आणि काय काय त्यात होऊ शकतं मीन्स. बट मॅम, रेकी ही टेम्पररी वर्क करते की मीन्स दीर्घकालीन याचा काही बदल होऊ शकतो आयुष्यात? हो, दीर्घकालीन बदल होऊ शकतो. ओके, मीन्स दीर्घकालीन रेकीचा बदल होऊ शकतो. तुम्ही मॅम आमच्या ऑडियन्सला असा कुठला संदेश द्या जेणेकरून त्यांचा आजपासून रेकीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल? मी सर्वांना हेच सांगेल की रेकी ही सर्वसामान्यांसाठी तर आहेच. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की मला माझ्या जीवनामध्ये सक्सेस प्राप्त करायचं आहे, माझा गोल पूर्ण करायचा आहे, मग ती तुमची तब्येत असेल, तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला पूर्णपणे हवं आहे त्या गोष्टींसाठी, की माझं काम थकलेलं आहे, मला आयुष्यामध्ये हे प्राप्त करायचं आहे, मग ते तुमची तब्येत असेल, तुमचे नातेसंबंध असेल किंवा तुमच्या आर्थिक गोष्टी असेल, प्रत्येक गोष्टीसाठी रेकी काम करते. फक्त या ठिकाणी एकच आहे की तुम्हाला विश्वास ठेवून रेकी शिकायची आहे. ज्यावेळेस तुम्ही रेकी शिकणार त्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनाला स्वतःच आकार द्याल. पण हो मॅम, हे तर तुम्ही बरोबर बोललात. पण जर कोणाला रेकी शिकायची असेल तर मग त्यांनी कोणाला कॉन्टॅक्ट करायचा? मीन्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तोही कसा करायचा? तुम्ही मला फोन करू शकता, व्हॉट्सअपद्वारे पण मेसेज देऊ शकता. ओके. आणि इंस्टाग्राम पण आहे माझं चॅनल आणि युट्यूब चॅनल पण आहे, किंवा तुम्हाला स्क्रीनवर नंबर पण दिसत असेल त्याच्यावरही तुम्ही कॉल करून मला ऍडमिशन माझ्याकडे घेऊ शकतात. खूप सुंदर प्रकारे मॅम तुम्ही उत्तर दिलेलं आहे. मीन्स तुमच्याशी चर्चा केल्यानंतर माझा माइंडसेट, माझा किंवा ऑडियन्स सगळ्यांचाच माइंडसेट खूप जास्त असं क्लिअर झालेला आहे की रेकी ही कशी काम करते, हिलिंग ही प्रोसेस कशी असते, आणि ते 7 चक्र मीन्स जी कन्फ्युजन असते की 7 चक्र काय काम करणार, त्याचं कन्फ्युजन सुद्धा तुम्ही खूप छान प्रकारे दूर केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आजपासून सगळ्या ऑडियन्सचा, माझा आणि सर्वांचा दृष्टिकोन बदललेला असेल रेकीकडे बघण्याचा. आणि जर कोणाला शिकण्याची खरंच इच्छा असेल तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती आजच कॉल करा आणि मॅमच्या इंस्टाग्राम आयडीला, फेसबुक आयडीला आणि युट्यूबला नक्की फॉलो करा. थँक्यू. थँक्यू मॅम.